खरंच काही लोकांना थोड्या थोड्या वेळाने खाण्याची जी सवय असते, तर काही लोकांना फक्त 2 वेळा जेवण करण्याची सवय असते. यातील नक्की कोणती सवय योग्य आहे? आपण बघतो की दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे पिलंच पाहिजे. तर हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे? आपलं जी महाराष्ट्रीयन थाळी आहे ती आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य आहे की नाहीये? दिनचर्या सिरीज मध्ये आपण व्यायामानंतर आता एक प्रमुख टप्पा बघणार आहोत, तो म्हणजे आहार. तुम्ही निरोगी राहण्याची किंवा वारंवार आजारी पडण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे तुमचा आहार. तुम्ही कसे जेवता, किती जेवता, कधी जेवता, काय जेवता, या सर्वांवर तुमचं निरोगी राहणं किंवा तुम्ही वारंवार आजारी पडणं ही गोष्ट अवलंबून असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की खरंच काही लोकांना थोड्या थोड्या वेळाने खाण्याची जी सवय असते, तर काही लोकांना फक्त 2 वेळा जेवण करण्याची सवय असते. यातील नक्की कोणती सवय योग्य आहे? किंवा आपण बघतो की दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे पिलंच पाहिजे. तर हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे? याबद्दल आयुर्वेद नक्की काय सांगतं? आपलं जी महाराष्ट्रीयन थाळी आहे ती आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य आहे की नाहीये? या सगळ्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण. आज तुमच्याशी तुम्ही निरोगी राहण्यासाठी कशा पद्धतीचा आहार घ्यावा याबद्दल तुमच्याशी संवाद साधणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आयुर्वेदामध्ये आहार विधी विधान सांगताना, म्हणजेच आहार हा कसा घ्यावा त्याचा विधी वर्णन करताना एक श्लोक आलेला आहे. तो असा आहे: उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे वीर्य अविरुद्ध इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणे नाति द्रुतम नाति विलंबितम अजल्पन अहसन तन्मना भुंजीत आत्मानम अभिसमीक्ष सम्यक. या एकेका शब्दाचा अर्थ जर समजून घेतला आपण, तर आपल्याला आयुर्वेदामध्ये सांगितलेलं हे जे आहार विधी विधान आहे ते संपूर्णपणे लक्षात येईल. मग यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे उष्ण. उष्ण म्हणजे काय? तर हे अन्न हे गरम असावं, म्हणजेच ताजं असावं. ताजं म्हणजे नक्की काय? किती काळापर्यंत अन्न ताजं राहतं आणि ताजं राहतं म्हणजे नक्की काय असतं? तर अन्न हे शिजवल्यापासून साधारण 4 तासापर्यंत ताजं राहतं, कारण त्याच्यामध्ये त्याची जी प्राणशक्ती असते, त्याच्यातलं जे सत्व असतं ते पहिले 4 तास हे व्यवस्थित टिकून राहतं. नंतर मात्र हळूहळू त्यातली प्राणशक्ती ही कमी व्हायला सुरुवात होते. आणि म्हणूनच रोज ताजं अन्न खाल्लं असता जसं आपण श्वासाद्वारे प्राणशक्ती मिळते, तशीच ती आपल्याला अन्नाद्वारेही मिळत असते. त्यामुळे आपण सदैव उत्साही राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरा शब्द श्लोकातला आहे तो म्हणजे स्निग्ध. अन्न हे स्निग्ध असावं, म्हणजे अन्नामध्ये अतिशय कोरडेपणा जर असेल तर त्या अन्नाचा जो घास आहे तो नीट बनत नाही आणि त्याच्यामुळे ते अन्न पचण्यासाठी अतिशय जड होतं. तेव्हा अन्नाच्या घासामध्ये जर योग्य प्रमाणात तेल असेल किंवा तुपाचं प्रमाण असेल किंवा त्यामध्ये असणारी द्रवता, या सगळ्यांवर अन्नाची स्निग्धता अवलंबून असते. असा स्निग्ध घास हा पुढे सरकण्यासाठीही सोपा असतो आणि पचनासाठीही सोपा असतो. त्यामुळे अति कोरडं किंवा अति स्निग्ध असा आहार न घेता योग्य प्रमाणात स्निग्ध असा आहार घ्यावा. अतिस्निग्ध आहारही पचण्यासाठी जड पडतो. पुढचा श्लोकातला शब्द आहे तो म्हणजे मात्रावत. मात्रावत अन्न म्हणजे काय? तर योग्य मात्रेमध्ये घेतलेला आहार. म्हणजे काय? तर आपण समजा पोटाचे जर 4 भाग केले तर ते 4 भागापैकी 2 भाग हे घन पदार्थ, म्हणजे आपण जे पोळी, भाजी, भाकरी, भात हे पदार्थ खातो तर ते 2 भाग खावेत.
त्याच्यानंतर एक भाग हा द्रव पदार्थांसाठी ठेवावा, जसं की आपण सूप घेतो, दूध घेतो, ताक घेतो, पाणी घेतो, यांसारखे द्रव पदार्थ जे असतात त्याच्यासाठी पोटाचा एक भाग ठेवावा आणि उरलेला एक भाग आहे तो संपूर्ण मोकळा असावा, तो वायू संचरणासाठी, जेणेकरून पोटातील अन्नाचं जे चर्निंग आहे ते व्यवस्थित होईल आणि त्यामुळे अन्नपचनही सुलभ पद्धतीने होऊ शकेल। याच पद्धतीने मात्रावत म्हणजेच कुठला पदार्थ हा किती प्रमाणात खावा याबद्दल आपण जर निकष ठरवायचा बघितला तर आपली जी महाराष्ट्रीयन थाळी आहे ना, हा त्याचा अतिशय योग्य निकष असू शकतो। कारण यात आपण बघतो की थाळीमध्ये डाव्या हाताला काही पदार्थ वाढलेले असतात, उजव्या हाताला काही पदार्थ वाढलेले असतात, मध्ये काही पदार्थ असतात, आपल्या बरोबर समोर काही पदार्थ असतात। तर डाव्या हाताचे जे पदार्थ आहेत जसं की मीठ आहे, लिंबू आहे, चटणी आहे, कोशिंबीर, पापड, तळलेले पदार्थ यांसारखे पदार्थ हे आपण आपल्या ताटाच्या डाव्या बाजूला बघतो तर त्या पदार्थांची आपल्या शरीराला तेवढीच गरज असते। त्यातून मिळणारे जे न्यूट्रिशियस व्हॅल्यूज ज्या असतात त्या आपल्याला तेवढ्याच प्रमाणात आवश्यक असतात। त्यामुळं आपण चटणी म्हणा, कोशिंबीर म्हणा किंवा मीठ ह्या गोष्टी आपण भाजीसारख्या जास्त प्रमाणात खात नाही किंवा रादर खाऊ नयेत। तसंच आजकाल सॅलड किंवा कोशिंबिरी हे खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। आपण डाएट जे करतात त्यांच्या बाबतीत आपण हे बघतो। तर तसं असलं तरी देखील आपल्याला सॅलड किंवा कोशिंबिरीमधून जी मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळत असतात ते आपल्याला 2% प्रमाणातच ते आपल्याला आवश्यक असतात आणि तेवढं आपण डाव्या बाजूला जेवढं वाढून घेतलेलं असतं तेवढ्यातून आपल्याला तेवढी न्यूट्रिशियस व्हॅल्यू ही मिळतच असते। जर आपण त्यापेक्षा जास्त प्रमाणात किंवा आपण जर बोलभर जर आपण सॅलड खात असू तर तेव्हा मात्र आपण आपल्या पचन शक्तीवर त्याचा अतिशय वाईट परिणाम करून घेत असतो। तसंच आपण उजव्या बाजूला जे पदार्थ बघतो की आमटी असेल, कढी असेल, एखादा गोड पदार्थ असेल तर हे सगळं उजव्या बाजूला ठेवलेलं असतं। बरोबर ताटाच्या मधोमध वरण, भात, तूप हे असतं आणि अगदी आपल्या समोर पोळी किंवा भाकरी वाढलेली असते। तर त्या पद्धतीने जेवढ्या प्रमाणात त्या गोष्टीची आपल्या शरीराला गरज आहे तेवढ्या प्रमाणात त्या पद्धतीने ताटामध्ये त्या आहाराचं किंवा त्या पदार्थांचं प्लेसमेंट हे महाराष्ट्रीयन थाळीमध्ये केलेलं आहे। आपल्या पूर्वजांनी याचा खूप विचारपूर्वकच ह्या ताटाची रचना बनवलेली आहे आणि ते तुमच्या शरीराला मिळणाऱ्या पोषक अंशानुसारच या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या आहेत। तेव्हा त्याचा जेवताना अवश्य विचार केला जावा। तसंच पिण्याचं पाण्याच्या प्रमाणाच्या बाबतीतही खूप आपल्याला मतमतांतर दिसतात। तर पिण्याचं पाणी हे नक्की किती असावं? बऱ्याच वेळा लोक हे 3 ते 4 लिटर पाणी प्यावं असं सांगतात। मग आयुर्वेद काय म्हणतो तर तुमचं शरीर हे तहान लागली की तुम्हाला सांगतं त्यावेळीच तुम्ही फक्त पाणी प्या। अति पाणी पिणं हे सुद्धा तुमच्या पचनशक्तीसाठी हानिकारक आहे आणि कमी पाणी पिणं हे सुद्धा तुमच्या शरीरासाठी योग्य नाही। तेव्हा तुमचं शरीर ज्या वेळेला तुम्हाला सांगेल की तुम्हाला तहान लागलेली आहे त्यावेळी तुम्ही अवश्य पाणी प्या। जर तुमच्या शरीराला 4 लिटर पाण्याची गरज नसेल तर तेवढं पाणी पिण्याची गरज नाही। जर तुम्हाला तेवढी तहान लागत असेल तर मात्र तुम्ही तेवढं पाणी पिण्यास अजिबात हरकत नाही। तसंच आहार हा षड्रसयुक्त असावा। तर आता हे 6 रस कुठले कुठले आहेत तर गोड, आंबट, तुरट, खारट, तिखट आणि कडू असे हे जे 6 रस किंवा ज्या 6 चवी सांगितलेल्या आहेत तर त्या 6ही रसांनी युक्त असा तुमचा रोजचा आहार असला पाहिजे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे। आता श्लोकातला पुढचा आपण शब्द घेऊयात तो म्हणजे जीर्णे। जीर्णे म्हणजे आधीचा पदार्थ जेव्हा पचतो, जिरतो, म्हणजेच येथे नक्की त्यांना म्हणायचं काय आहे तर आधी घेतलेला जो आहार आहे ते जेवण आहे ते पूर्णपणे पचल्याशिवाय पुढचं अन्न घेऊ नये असं शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे।
पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे वीर्य अविरुद्ध. वीर्य अविरुद्ध आहार घेऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर वीर्य अविरुद्ध म्हणजे कसं, तर फळ आणि दूध असं एकत्र करून खाऊ नये. दुधामध्ये खारट पदार्थ जसे की बिस्किट आहेत, खारी आहेत, ते बुडवून खाऊ नयेत. किंवा दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत. आपण या गोष्टी एकत्र खातो त्याला विरुद्ध आहार असं म्हणतात. पण शास्त्रानुसार असा विरुद्ध आहार हा निषिद्ध सांगितलेला आहे. अशा विरुद्ध आहाराने शरीरामध्ये न पचलेले अन्नरस हा साठायला लागतो आणि त्यातून निरनिराळे आजार उत्पन्न व्हायला सुरुवात होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला स्किनवर ॲलर्जी सारखे विकार हे दिसून येतात. पुढचा शब्द आहे तो म्हणजे इष्ट देशे. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी ज्या गोष्टी उगवतात त्या गोष्टींचंच सेवन करणं हे अतिशय योग्य असतं. कारण निसर्ग हा तेथील वातावरणाला अनुसरूनच, त्या वातावरणानुरूपच अन्नपदार्थ हे त्या त्या ठिकाणी उगवत असतात आणि तेच अन्न हे पचण्यासाठी अतिशय सोयीस्कर असतं. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचे अन्नपदार्थ हे तुमच्या आहारात समाविष्ट असणं अतिशय गरजेचं असतं. इष्ट सर्वोपकरणे म्हणजे तुम्ही अन्न शिजवताना जी उपकरणं वापरता, ज्या गोष्टी वापरता त्या अतिशय योग्य असाव्यात असं सांगितलेलं आहे. त्या स्वच्छ असाव्यात. आपल्याकडे आपण कुठल्याही आंबट पदार्थ जे असतात ते पितळी भांड्यामध्ये शिजवत नाही. किंवा सध्या आपण बघतो की जी नॉनस्टिकची भांडी असतात तर त्या नॉनस्टिकच्या भांड्यांचं जर कोटिंग गेलेलं असेल तर अशी उपकरणं देखील वापरू नयेत. तसं करणं हे शरीराच्या दृष्टीने हानिकारक असतं. त्यांनी पुढे म्हटलंय की नाती द्रुतम म्हणजे तुम्ही अतिशय वेगात किंवा फास्ट जेवू नये किंवा अतिशय हळूहळू देखील जेवू नये. तुम्ही जेव्हा फास्ट जेवता तेव्हा मेंदूला जे आपण भूक पूर्ण भागल्याचं जे सेन्सेशन असतं ते साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर जात असतं. आणि जर तुम्ही फास्ट जेवलात तर हे सेन्सेशन त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं माणूस हा त्याच्या भुकेपेक्षा जास्त जेवतो आणि त्याचा परिणाम हा लठ्ठपणामध्ये होऊ शकतो. तसंच हळूहळू जेवल्याने देखील पचनावर त्याचा परिणाम होतो. तसंच त्यांनी सांगितलंय की खूप हसत खिदळत किंवा तुमचं लक्ष ज्याच्यामुळे डायव्हर्ट होईल, जसं की सध्याच्या काळात आपण टीव्ही बघतो, फोन बघतो किंवा गप्पा मारत जेवणं, हे त्यांनी अवॉइड करायला सांगितलेलं आहे. पूर्ण मन एकाग्र ठेवून जेवण करण्यासाठी सांगितलेलं आहे. तरच ते अन्न हे अंगी लागतं. आता आपण बघणार आहोत की आता सध्याचे जे डाएट प्रकार आहेत की दर 2 तासांनी किंवा थोड्या थोड्या वेळाने खावं किंवा दिवसातून 2दा जेवावं, दिवसातून 3दा जेवावं. तर प्रत्येक जण हे वेगवेगळ्या पद्धतीने आजकालच्या काळामध्ये डाएट करतात. मग आयुर्वेदाने नक्की याबद्दल काय सांगून ठेवलेलं आहे, तर आयुर्वेदामध्ये त्यांनी प्रकृतीनुसार आहार घेण्यासाठी सांगितलेलं आहे. ज्या लोकांची प्रकृती ही पित्ताची असते अशा लोकांनी थोड्या थोड्या वेळाने आहार घेतला तरी देखील त्यांच्या शरीरामध्ये पाचक पित्ताचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांनी जास्त वेळा अन्न घेतलं तरी ते त्यांना पचू शकतं. पण ज्यांची कफाची प्रकृती असते अशा लोकांनी जर का थोड्या थोड्या वेळाने अन्न घेतलं तर मात्र त्यांना ते पचणार नाही, कारण त्यांची पचन शक्ती ही पित्त प्रकृतीच्या लोकांइतकी चांगली नसते. त्यांना थोड्या थोड्या वेळाने घेतलेलं अन्न हे पचेलच असं सांगता येत नाही. त्यांना 2 वेळा किंवा 3 वेळा घेतलेला आहार हा पचू शकतो. तर ज्यांची वात प्रकृती आहे अशा लोकांना कधी अतिशय भूक लागते तर कधी अतिशय कमी प्रमाणात भूक लागते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भुकेप्रमाणे त्यांचा आहार ठेवावा. म्हणजेच प्रकृतीनुसार आणि भूक बघूनच आहार घ्यावा. आपण आपली प्रकृती ही वैद्याकडून समजून घ्यावी आणि मगच त्याचा डाएटमध्ये उपयोग करावा. सगळेजण जर 2 तासांनी खातात म्हणून ते आपल्यालाही सूट होईलच असं नाही. तसंच खूप जण हे फक्त दिवसातून 2दा जेवतात, तेही आपल्या प्रकृतीला सहन होईलच असं नाही.
तेव्हा प्रकृतीनुसार आहार घेणं हा आयुर्वेदानुसार सांगितलेला सर्वोत्तम मार्ग आहे। तर अशा पद्धतीने आज आपण आयुर्वेदामधील आहार विधी विधान हा एक पाठ बघितलेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा। थँक्यू।